महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। टिटवाळ्यात चाळ माफियांची दहशत, ते घरात घुसून महिलांवर हल्ला, अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हप्ता न दिल्याने बेदम मारहाण, 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, परिसरात घबराट। टिटवाळ्यातील सगदुरुज चाळ परिसरात कथित चाळ माफियाने केलेल्या दहशतीचं एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं आहे। हप्ता न दिल्याने 10 ते 12 जणांनी एका वृद्ध महिलेच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली, घरात घुसून महिलांना मारहाण केली आणि अल्पवयीन मुलीचा विनयभंग व बलात्काराचा प्रयत्न करण्यासह गंभीर गुन्हा करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप आहे। पीडितेच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार सुगदुरुज चाळीत राहणाऱ्या रमा कदम यांनी काही वर्षापूर्वी एक खोली विकत घेतली होती। घर जुने असल्याने त्यांनी घराची दुरुस्ती केली असा आरोप आहे की याच काळात मुख्य आरोपी किरण गुजरे याने पैशाची मागणी केली। त्यांनी नकार दिल्यावर आरोपीने 10 ते 12 जणांचा गट घेऊन आला आणि त्याने घरावर हल्ला केला। पीडितेने सांगितलं की हल्लेखोरांनी हातोडी आणि काठ्यांनी घराची तोडफोड केली। घरातील महिलांनी प्रतिकार केल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली। पीडितेच्या कुटुंबियांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप केला आहे। घटनेनंतर पीडितेने कल्याण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण, पॉस्को आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे टिटवाळा परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। टिटवाळा येथील चाळ माफिया किरण गुजरे आणि त्याचा भाऊ परेश गुजरे यांनी खंडणी मागितले घर कामाच्या वेळेस आमच्या, तेव्हा न दिल्यामुळे आमच्यावर त्यांनी 20-15 माणसं आणून हल्ला केला। आम्ही नसताना आमची मुली होत्या इकडे खेळत असताना त्यांनी व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना त्या लोकांनी विटा, दगड आणि त्यांच्या पाठी हातोड्या घेऊन मागं लागले। त्यांना छातीवर धक्का देऊन त्यांना पाडवण्याचा प्रयत्न केलेला असून त्यांना बोलले की इथंच गाडून टाकेल, आम्हाला ह्या आमच्या घरापासून वंचित करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। तर शासनाने आणि अधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आमच्यावर सहाय्यता दाखवावी, आम्हाला आमचा न्याय मिळवून द्यावा ही शासनाकडनं आम्हाला विनंती आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा, कल्याण। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।